नमस्कार मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1,792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांना बँक खात्यावरून हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे। या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल। ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार आहे। याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। या अंतर्गत प्रत्येक वर्षात PM किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6,000 रुपये याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येणार आहे। तर एप्रिल ते जुलै 2023 या पहिल्या हप्त्यामध्ये 1,720 कोटी रुपये निधी राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरित करण्यात आलेले होते। त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या दुसऱ्या हप्त्यासाठी आता 1,792 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला असून याचा लाभ राज्यातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिना अखेरपर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिलेली आहे। राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर श्री धनंजय मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली असून या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असून काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची शेतकऱ्यांच्या कागदपत्राची व त्रुटीची पूर्तता करण्यात आली आहे। यामुळे राज्यात लाभार्थ्यांची शेतकऱ्याच्या संख्येत सुमारे 13 लाख शेतकऱ्याची वाढ झालेली आहे। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।